सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणीकांत या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना. भाग 26. कुणी शिकवला? काकाने का? त्याने पुढे विचारले. माझं मीच शिकले. बघून बघून. माझी आई छान स्वयंपाक करायची. माया म्हणाली. ओ, अजून काय काय येतं करायला? येतं असं नाही, पण मला आवडतं स्वयंपाक करायला. म्हणजे आपण करावं, आपल्या माणसांनी खावं यासारखं सुख नाही. माया आता रंगात आली होती. बोलता बोलता ती जेवत होती. तिच्या ताटाकडे अर्जुनचं लक्ष होतं. संपलेले पदार्थ तो तिला वाढत होता. पोट भरलं, किती जेवली मी? माया शेवटी म्हणाली. मगाशी भूक नव्हती. अर्जुनने ऐकवलं. मी आले आवरून. ती पटकन उठली. तिच्या मागोमाग अर्जुन सुद्धा रिकामी भांडी ठेवायला उठला. मुलांना झोपून बाहेर आलेल्या राजश्रीने या दोघांकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची वेदना दिसत होती. अचानक खांद्यावर पडलेल्या हाताने ती दचकली. लगेचच तिला तो स्पर्श समजला. तिने प्रयत्नपूर्वक चेहऱ्यावरचे भाव पुसले आणि चेहऱ्यावर हसू खेळवत ती मागे वळली. काय बघत होतीस? प्रज्वलने विचारले. अर्जुन स्वयंपाकघर आवरायला मदत करतो आहे मायाला, राजश्री म्हणाली. लग्न झाल्या झाल्या सुधारला मुलगा, हसत प्रज्वल म्हणाला. त्या दोघांना त्यांचा एकांत मिळू देत. आपण आपला एकांत शोधू. मी जाते ना तिच्या मदतीला, राजश्री म्हणाली. नको, ते दोघं बघतील. प्रज्वल जबरदस्ती राजश्रीला आपल्या खोलीत घेऊन गेला. अजून काही बाकी आहे का? अर्जुनने मायाला विचारले. तो समोरच्या ओट्यावर बसत होता. मायाने स्वयंपाकाचा ओटा स्वच्छ केला. खरकटी भांडी विसळून ठेवली. हे सगळं करताना तिची साडी खराब झाली होती. तू साडी का नेसली आहेस? त्याने न राहून विचारले. ते तुम्हाला निळा रंग आवडतो ना? मायाच्या तोंडून निघून गेलं. तुला कसं समजलं? असंच. म्हणून पूर्ण खोली आज निळी झाली आहे का? अर्जुनने मायाचा चेहरा निरखत विचारले. आवडली का? तिने धीर करून वर बघितले. ओ ओ, दरवाजातून आलेल्या आवाजाने दोघांचं लक्ष वेधून घेतलं. दरवाजात राजश्री उभी होती. स्वतःच्याही नकळत अर्जुन पाठी झाला. मायाला ते जाणवलं. सॉरी, तुम्हाला त्रास देत आहे, पण नेमकं खोलीत प्यायचं पाणी नाहीये. येऊ का आत? ताई, मी फक्त आवरत होते, माया पटकन म्हणाली. अगं घाबरतेस का एवढी? नवरा बायको आहात तुम्ही. हो की नाही रे अर्जुन? अर्जुनकडे बघत राजश्री म्हणाली. मी आहे खोलीत, तिथून निघत अर्जुन म्हणाला. माया त्याच्याकडे बघतच राहिली. असंच आहे तो, थोडा अबोला. जा बरं खोलीत, नाहीतर चिडेल तो. मी पण पाणी घेऊन जाते. आणि कॉलेजला कधीपासून आहे तुझं? उद्यापासून जाईल, माया म्हणाली. किती वाजता असतं कॉलेज? 8 वाजता असतं, पण कधी कधी वेळ बदलते सुद्धा. अच्छा, काय ते सांगून जा, राजश्री प्रेमाने म्हणाली. आणि जाताना खोलीत पाणी घेऊन जा, नाहीतर माझ्यासारखं परत यावं लागेल. हो ताई, माया लाजून म्हणाली. मायाने तिकडच्या पाण्याची बाटली घेतली आणि राजश्रीला गुड नाईट करून ती निघाली. जाणाऱ्या मायाला बघून राजश्री चुकचुकली. स्वयंपाकघरातले दिवे बंद करून ती आपल्या खोलीत गेली. माया जिने चढत होती. हौसेने नेसलेली साडी बदलते असं झालं होतं तिला. उद्यापासून साडी हा प्रकार बंद. आणि कॉलेजला जायचं म्हणजे? आहेच तसे कपडे का तुझ्याकडे? लग्न आधीचे कपडे घातले तर त्या वहिनी परत काहीतरी बोलतील. काय करू, मी पण मूर्ख आहे. यांनी चांगले पैसे दिले होते, त्याचे तरी कपडे घेता आले असते. घ्या, पडदे घ्या, चादरी घ्या. काकांकडे मागू का? पण त्याच्याकडे तरी कुठून असतील? होते ते सगळे लग्नात खर्च झाले. लग्नात मोजून 2-3 ड्रेस आणि 2 साड्या घ्यायला जमलं. आता काय? विचार करत माया खोलीत आली. तिने आत बघितलं. अर्जुन खोलीत नव्हता, बाथरूममध्ये सुद्धा नव्हता. गेला असेल बाहेर. मायाला साडी बदलायची एवढी घाई झाली होती की जास्त विचार न करता तिने साडी सोडली. ती बॅगेत तिचे कपडे शोधत असतानाच बाल्कनीचा दरवाजा उघडला आणि अर्जुन आत आला. त्या आवाजानं दचकून मायाने पाठी बघितलं. अर्जुनला बघून ती परत जोरदार ओरडणार, तोच अर्जुनने पळत येऊन तिच्या तोंडावर हात ठेवला. शांत हो, मुख्य म्हणजे ओरडू नकोस, अर्जुन म्हणाला. तिने घाबरून मान हलवली. अर्जुनने तिच्या तोंडावरचा हात काढला. हा तुझा या खोलीतला आवडता वेश आहे का?
मला काय माहीत तुम्ही बाहेर आहात ते. साडीला सगळं पीठ लागलं होतं म्हणून बदलायची होती, माया वैतागून म्हणाली. मग आता? अर्जुनने असं विचारताच मायाला आपला अवतार आठवला. ती पटकन वळली. तुम्ही जा ना बाहेर, मला कपडे बदलायचे आहेत, ती म्हणाली. मी बाहेर गेलो तर बाबा उगाच प्रश्न विचारत राहतील. मग बाल्कनीत जा, पण जा, माया म्हणाली. तिथे डॅड चावायला लागले म्हणून तर आत आलो. फाईन. एका बाजूला म्हणायचं लग्न हे फॉर्मॅलिटी आहे आणि वागताना मात्र नको तिथे अधिकार गाजवायचा, माया बोलून गेली. मी काय अधिकार गाजवला? अर्जुनचाच आवाज चढला. हेच ते, एकतर मी कपडे बदलत असताना यायचं आणि माझ्यावर हे असं ओरडायचं. याला ओरडणं म्हणतात? मग काय म्हणतात? मायाने विचारलं. त्यावर चर्चा नंतर करू, आधी तू कपडे घालून ये, अर्जुन माघार घेत म्हणाला आणि तो आपलं पुस्तक घेऊन बाल्कनीत गेला. जाताना दार लावून घ्यायला तो विसरला नाही. त्याने अचानक माघार का घेतली याचा विचार करत मायाने बॅगेतले कपडे काढायला सुरुवात केली. काय घालावे हा त्याच्यासमोर प्रश्नच होता. शेवटी तिने गाऊन घातला. कपडे बदलल्यावर तिलाच छान वाटलं. अर्जुनला आता आत बोलावं आणि हातासरशी सॉरी पण म्हणावून टाकावं असा विचार करत ती बाल्कनीत आली. अर्जुन तिथल्या खुर्चीवर बसला होता. पुस्तक हातात धरलं होतं, पण नजर कुठेतरी शून्यात होती. पुस्तक असं धरतात म्हणजे वाचता येतं. मायाने अर्जुनला पुस्तक सरळ करून दिलं. झालं का तुझं आतलं काम? मी जाऊ का आत? जास्त न बोलता अर्जुनने विचारले. त्याला सॉरी बोलण्याच्या मूडमध्ये आलेल्या मायाचा लगेचच पापड बोडला. मी अडवलं आहे का? माया नाक कुरडत म्हणाली. अर्जुन आत जाताच तीही त्याच्या पाठोपाठ आत आली. अर्जुन पुस्तक जागेवर ठेवेपर्यंत ती सोफ्यावर जाऊन बसली. तिने उगाचच आपलं अभ्यासाचं पुस्तक हातात घेतलं. अर्जुन पलंगावर पडून कसला तरी विचार करत होता. माया, त्याने अचानक तिला हाक मारली. काय, हे सगळं बदललंस? तुम्हाला आवडलं नाही का? आवडण्याचा प्रश्न नाही, पैसे कुठून आणलेस? अर्जुनचा प्रश्न मायाला खटकला, पण तिने स्वतःवर ताबा ठेवला. तुम्ही जे मला 10,000 पाठवले तेच वापरले. माया समोर ठेवून त्याच्याकडे बघत होती. त्याने अचानक तिच्याकडे बघितले. पण ते पैसे तर मी तुला तुझ्या घरच्यांसाठी दिले होते. ते राजश्री ताईंनी खूप सामान दिलं होतं. मग मी फक्त प्रियांसाठी गिफ्ट घेतलं होतं. पैसे उरले होते, त्यातून ही खोली सजवली. राग नाही ना आला? मायाने हळूच विचारलं. तू स्वतःसाठी का नाही खर्च केले? त्याने विचारले. स्वतःसाठीच तर केले, माया सहजपणे म्हणाली. ते कसे? ज्या खोलीत मी काही दिवस राहणार आहे ती मी मनासारखी सजवली. मग तुला निळा रंग आवडतो? अर्जुनने विचारले. तुम्हाला आवडतो ना? मायाच्या या बोलण्यावर अर्जुन हैराण होऊन बघतच राहिला. तुला राग नाही का आला माझा? कशाबद्दल? मी लग्नाच्या दिवशी तुला म्हटलं की आपलं लग्न फक्त लोकांना दाखवण्यासाठी आहे. आपलं तसं काहीच नातं नसेल याचा. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.